नाथ षष्ठी निमित्त अभिवाचन करणार आहेत. त्याच्याबद्दल त्यांना विनंती करते त्यांनी सुरू करावं. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशो यक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्. यक्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याद्यलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांना विनम्र अभिवादन. आज नाथषष्ठी निमित्त एकनाथ वचनामृत लेखक श्री राधर आंधळे यांच्या पुस्तकातील पहिला जो प्रस्तावनेचा आणि ग्रंथ परिचय आहे तो भाग वाचायचं ठरवलं आहे. नाथषष्ठी म्हणजे फाल्गुन वद्य षष्ठी. भवार्णवीचे तारू कृपासागर दयार्ण व संत शिरोमणी शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज यांनी पैठण गावी गोदावरी तटी कृष्णकमलतीर्थी जलसमाधी घेतली. तो पतितपावन दिवस म्हणजे नाथषष्ठी. या निमित्ताने आज आपला हे अभिवाचन करत आहे. त्याबद्दल आजच एक सोमावर एक सुंदर असं नाथांचं वर्णन करणारं पद आलं होतं. ते प्रथम म्हणून जाऊया पुढे. जयाची ये द्वारी श्रीदत्त द्वारपाल जयाची ये द्वारी श्रीदत्त द्वारपाल श्रीकृष्ण कावड वाहे जेथे. जयाचे साठी श्रीराम प्रकटले स्वये प्रसविले रामायण. जयाचे श्री गुरु जनार्दन स्वामी स्वये स्मृतगामी दत्तराज. जयाची ख्याती तरले कागद ग्रंथ भागवत काशी क्षेत्री. जयासाठी कष्टी सांब सदाशिव प्रायश्चित भेव दूर करी. वैकुंठ विसरला पाहुनी भक्ती रखुमाईचा पती पांडुरंग. तो माझा स्वामी अनाथांचा अनाथ श्री एकनाथ महाराज. कायम्या पामरे वर्णावी ते ख्याती न कळे महती तुकया दासा. नाथ हो तुम्ही नाथ हो तुमच्या चरणी माथा हो. असं वर्णन आजच मला समूहात मिळालं. ते सुरुवातीला म्हटलं आहे. आता नाथ षष्ठी फाल्गुन वद्य षष्ठी. तर ह्या तिथीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ते पाहिलं की का नाथषष्ठी म्हणलं जातं तर नाथांनीसुद्धा त्यांच्या जीवनकालामध्ये ह्या षष्ठीचं उत्सव साजरा केला होता. ज्यांना माहिती नसेल त्यांना वाटत असेल की त्यांनी आधीच अशी कशा नाथषष्ठी केली. सर्वसामान्यपणे आपल्याला माहिती असतं की फाल्गुन वद्य षष्ठीने नाथ समाधी घेतली तो दिन. परंतु नाथांच्या जीवनात आणखीनसुद्धा या तिथीचं महत्त्व आहे ते पाहण्यासारखं आहे. नाथांचे गुरु जनार्दन स्वामी यांचा जन्मदिवससुद्धा हाच फाल्गुन वद्य षष्ठी. नाथांचे गुरु जनार्दन स्वामी यांनी समाधी घेतली तोही दिवस हाच फाल्गुन वद्य षष्ठी. जनार्दन स्वामींना दत्तदर्शन झालं ती तिथी हीच. नाथांनी जो अनुग्रह झाला गुरूंचा ती पण तिथी हीच आहे.
अशा सर्व तिथींचं साधून नाथांनी या तिथीलाच जलसमाधी घेतली असावी. परमार्थ सफल व्हायचा असेल तर शिष्य, गुरु, सेवा, उपदेश, ज्ञान आणि कृतार्थता ह्या 6 गोष्टी प्राप्त झाली म्हणजे गुरुचे गुरु पण संपते आणि शिष्याचे शिष्यपण पण संपते. दोघांचे एकाच तिथीनं निर्वाण होते. हे या दिसून आलं ह्या तिथीमुळं. ते दोघेही गुरूंचं गुरु पण संपलं, शिष्याचं शिष्य पण संपलं आणि ते दोघेही एकच झाले. तसंच नाथांनी आपल्या जीवनामध्ये षड ऋतूंनाही जिंकलं होतं म्हणून तीसुद्धा षष्ठी, नाथषष्ठी म्हणून आज जवळजवळ 400-500 वर्ष महाराष्ट्र साजरा करत आहे. संत एकनाथ महाराजांच्या ज्या दिवशी जलसमाधी घेतली तो दिवस फाल्गुन वद्य षष्ठी. वारकरी संप्रदायात या तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पैठण या गावात समाधी उत्सव साजरा केला जातो. लाखोच्या संख्येत वारकरी पैठण येत येतात. 600पेक्षा जास्त दिंड्या या उत्सवात पैठणात दाखल होत असतात. या तिथीला नाथांच्या पादुकांना स्नान घातले जाते. उत्सवाचा जल्लोष केला जातो. 4-5 लाखापेक्षा जास्त वारकरी या उत्सवाला येत असतात. नाथांचा जन्म सन 1533 एका ब्राह्मण कुटुंबात झाला. लहान असतानाच त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले. घरातूनच विठ्ठल भक्तीचे बाळकडू नाथांना मिळाले होते. पुढे देवगिरीचे जनार्दन स्वामी यांना त्यांनी आपले गुरु मानले. त्यांच्याकडून एकनाथांनी वेदांत, योग, भक्तियोग याचे शिक्षण घेतले. पुढे गुरूंच्या आज्ञेने त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. विठ्ठल भक्तीत त्यामुळे तीळमात्रही त्यांचा बदल झाला नाही. त्यांच्या भक्तीने आणि श्रद्धेने प्रसन्न होऊन त्यांना साक्षात दत्तात्रेयांनी सुद्धा दर्शन दिले होते. आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतल्यानंतर जवळजवळ 250 वर्षांनी नाथांचा जन्म झाला. लोकांच्या विस्मृतीत गेलेली आळंदी येथील माऊलींची समाधीचा शोध घेतला. वारकऱ्यांची रखडलेली पंढरीची वारी नाथांनी पुन्हा सुरू केली. नाथांचे पणजोबा भानुदास महाराज यांनी कर्नाटकात श्रीकृष्णदेवरायांनी श्री विठ्ठलाची मूर्ती नेली होती, ती पुन्हा पंढरीत आणली. नाथांची ग्रंथसंपदा अफाट आहे. त्यामध्ये विविधता आहे. चतुश्लोकी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर तर अद्वैत सिद्धांतावरील एक खूप असा उच्च दर्जाची ग्रंथरचना आहे. आणि चौथा जो एकादश स्कंदावरील टीका, हे 4 ग्रंथ एकनाथांचे प्रमुख ग्रंथ मानले जातात. त्याशिवाय हस्तामलक, स्वात्मसुख, शुकाष्टक, आनंदलहरी, चिरंजीवपद यासारखी स्फुट आध्यात्मिक प्रकरणेही, काही पौराणिक आख्याने, संतचरित्रे, असंख्य अभंग व भारुडे अशी प्रसिद्ध आहेत. संत ज्ञानेश्वर लिखित ज्ञानेश्वरीची शुद्ध पाठवतीसुद्धा नाथांनी केली. आणि संपूर्ण आयुष्यावर पाहिलं नाथांचं जीवनचरित्र तर जातीभेद, कर्मकांड विरुद्ध त्यांनी आवाज उठविला. कीर्तन भारुणातून समतेची शिकवण दिली. आपल्याला सर्वांना माहितीच आहे, एक अत्यंतीची पोर वाळवंटातून चालली होती. त्या पोराला आपल्या खांद्यावर उचलून घेतलं आणि त्यांच्या त्या महारवड्यात नेऊन तिला पोचवलं. त्यावेळी मानला नाही, जातीभेद मानला नाही, ती लहान आहे, कुठं आहे पाहिलं नाही आणि ते लेकरू आहे पाहिलं. आणखीन दुसरीच आपल्याला सर्वांना प्रसिद्ध असलेली गोष्ट माहीत आहे की रामेश्वरून आणलेली कावड, काशीहून आणलेली कावड रामेश्वराला गंगा न्यायची, पण त्या वाळवंटात एक गर्धब पाण्यावर तडफडत होतं. लोकांनी विरोध केला तरी पण त्यांनी ती कावड त्या पाण्याशी तडफडणाऱ्या गाढवांना पाजली. इतकी त्यांच्याकडे भूतदयासुद्धा भरलेली होती. हे त्यांच्या जीवनात आणि जो प्रसंग आहे तो प्रसंग सर्वांना माहीत आहे. त्याचा मी आता उल्लेख त्यांनी करत नाही या, त्यामुळे सुद्धा त्यांना शांतीब्रह्म म्हटलं असेल. परंतु मला यावेळी दुसरी गोष्ट खटकतेचा उल्लेख करावासा वाटतो. संत एकनाथ महाराज हे शांतीब्रह्म होते यात वादच नाही. परंतु आमच्या समाजातील एका संत श्रेष्ठ माणसावर एखादा यवन थुंकतो, 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, अनेक वेळा थुंकतो, तर आम्ही काय करत होतो? शब्द वापरत नाही मनात आला तुम्ही गिळतो, तर असे आम्ही झाले होतो असं म्हणायला हरकत नाही. आपण आपल्या संतांची बूजसा राखू शकलो नाही, इतके हतबल झालो होती. इतकी परिस्थिती आपली त्या यवनी राज्यात बिघडलेली होती. नंतर समर्थ आणखीन शिवाजी महाराजांच्या ती परिस्थिती बदलली, स्वतःचं आपलं स्वराज्य निर्माण झालं. हा सुद्धा पुढे घडलेला भाग आहे. त्यांचे चरित्रग्रंथ
म्हणून सुदामचरित्र, प्रल्हाद चरित्र, नंतर संत चरित्रामध्ये संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत चोखामेळा, दामाजी पंत अशी चरित्र संतांनी लिहिली आहेत. संतांच्या स्तुतीपर अशी सुद्धा काव्य किंवा पदं त्यांची आहेत. श्री निवृत्तीनाथांची स्तुती आहे. ज्ञानेदेव, सोपानदेव, मुक्ताबाई यांच्यासुद्धा स्तुतीपर त्यांची काव्य आहेत. मुद्रा भक्तीवर नाथांच्या गवळणी एकनाथी विराण्या प्रसिद्ध आहे. महात्म्यपर अशी तुझं त्यांची दशावतार महात्म्य, गीता महात्म्य, तुळशी महात्म्य, काशी महात्म्य असे वर्णन करणारी रचना त्यांची आहे. स्फुटकथा काव्य, सत्यभामाव्रत, कृष्णदान, दत्तात्रेय जन्म, शिवशक्ती विवाह, गंगा गौरी कलह, राम रावणाची एकरूपता, रुक्मांदाची कथा, हनुमान जन्मकथा, संदीपन कथा अशा कथा वाङ्मयस्व त्यांचं प्रसिद्ध आहे. त्याशिवाय आरत्या, काकड आरत्या, पंचारती व नित्य आरती, गणपती, दत्त, श्रीकृष्ण, दशावताराची, दशावतार स्तोत्र, तुळशीची, जनार्दन स्वामीच्या आरत्या असं त्यांचं अफाट असं वाङ्मय आपल्याला नाथांचा अभ्यास करत असताना आढळून येतं. आता एकनाथ वचनामृत म्हणून हा रांगणेंचा ग्रंथ आहे, व्हीनस प्रकाशनचा. माझ्याकडे जी आवृत्ती आहे ती 1965 डिसेंबरमधील आहे. त्या आवृत्तीतील प्रस्तावना आणि आपण जे आता विविध ग्रंथांची यादी पाहिली त्या ग्रंथांची थोडी ओळख करून दिली आहे. ती ओळख याचं आपण वाचन आता करणार आहोत. अध्यात्म ग्रंथमालेच्या पहिल्या आवृत्तीत एकनाथावर स्वतंत्र पुस्तक नव्हते. मालेच्या संत वचनामृत या दुसऱ्या भागात एकनाथांचे काही अभंग तेवढे समाविष्ट केले होते. परंतु एकनाथांचे वाङ्मय फार समृद्ध व विविध प्रकारचे असल्यामुळे त्यातील काही निवडक उतारे काढून त्यांचा संग्रह स्वतंत्र ग्रंथरूपाने करावा असे वाटल्याने अध्यात्म ग्रंथमालेच्या या द्वितीय वृत्तीत एकनाथ वचनामृत हा भाग आम्ही निराळा काढीत आहोत. या भागात एकनाथांच्या सर्व प्रमुख ग्रंथातील म्हणजे भागवत, एकादश स्कंद, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर व स्फुट आध्यात्मिक प्रकरणे यातील निवडक उतार्यांची विषयवार रचना करून त्यावरून एकनाथांची सर्वांगीण पारमार्थिक शिकवण कोणत्या प्रकारची होती हे त्यांच्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या अभंगाचा समावेश मात्र या भागात केलेला नसून तो पूर्वीच्याच भागात आढळेल. येथे त्यांचे ओविद्य ग्रंथ विवरण घेतलेलं आहे. एकनाथासारख्या अलौकिक संत कवीचा जन्मशक निश्चितपणे सांगता येऊ नये अशी आज परिस्थिती आहे. यासंबंधी दोन मते असून कैलासवासी भावे एकनाथाचा जन्म शके 1470 झाला असे म्हणतात. पांगारकरांच्या मते तो शके 1455 झाला. तेव्हा तूर्त परंपरेस अनुसरून एकनाथ शके 1455 पैठणात जन्मास आले असे आपण धरून चालू. भानुदास, चक्रपाणी, सूर्यनारायण, एकनाथ याप्रमाणे त्यांच्या वंशपरंपरा असून सुप्रसिद्ध संत भानुदास यांचे एकनाथ हे पणतू होत. स्वतःच्या जन्मप्रसंगावर त्याने एक अभंग रचलाय तो असा. मुळीच्या मुळी एका जन्मला, मायबापे थोर धाक घेतला, कैसे मूळ नक्षत्र आले कपाळा, स्वये लागलो दोहींच्या निर्मुळा, शांती करिता अवघ्यांची शांती, मुळी लागोनिया लाविली ख्याती, एका जनार्दनी मुळींच्या गोष्टी, माये सकट सगळा बापची घोटी. वरील अभंगाच्या आध्यात्मिक अर्थ क्षणभर दूर ठेवला तर एकनाथांची चरित्र यातून थोडीफार पाहता येईल. मूळ नक्षत्राला जन्मलेल्या नाथांचे आईबाप त्यांच्या बालपणीच वारले व त्यामुळे त्यांचे संगोपन त्यांचे आजे चक्रपाणी यांनी केले. पैठण हे तेव्हा संस्कृत विद्येचे माहेरघर होते. साहजिकच एकनाथांच्या मनावर, बुद्धीवर पैठणच्या संस्कृतीचे संस्कार झाले असणार. त्यातून ते मोठे बुद्धिमान आणि श्रद्धावान होते. भगवत भक्ती ही त्यांच्या घराण्यात अनेक पिढ्यांचीही होती. तीच एकनाथात उतरली आणि वयाच्या 12व्या वर्षी आजाची अनुग्रही न घेता ते देवगडास येऊन जनार्दन स्वामीच्या सेवेत राहिले. प्रपंच साधून परमार्थाचा लाहो कसा करावा हे एकनाथास जनार्दन स्वामींनी स्वतःच्या आचरणाने शिकवले. या गुरुशिष्यांची हृदये किती एकवटली होती याची साक्ष एका जनार्दन देत आहे. असो, एकनाथांनी देवगडास गुरुमुखातून ज्ञानेश्वरी ऐकली व त्याप्रमाणे गुरुसान्निध्यात 6 वर्षाचा काळ लोटल्यावर त्यांना सुलभ पर्वतावर परमेश्वराचा साक्षात्कार झाला. यानंतर गुरुशिष्यांनी मिळून काही तीर्थयात्रा आरंभली.
यात्रेच्या प्रारंभीच पंचवटीस एकनाथांनी गुरुवाज्ञेने चतुश्लोकी भागवतावर ओळीबद्ध टीका लिहून आपल्या काव्य मंदिराचा पाया घातला. पुढे काही तीर्थही करून जनार्दन स्वामी देवगडास परतले व पुढील यात्रा एकनाथांनी मणिगुरुध्यान धरून एकट्यानेच केली. यानंतर वयाच्या 25व्या वर्षी ते पैठणास परत आले व विजापूर येथील गिरजाबाई या नावाच्या मुलीशी विवाह करून त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. थोडी शंका येते, विजापूर इथं आता वाचलं मी, पण माझ्या एका ठिकाणी वैजापूर, जे औरंगाबाद पैठणच्या जवळपासच गाव आहे, त्या वैजापूरच्या ह्या गिरिजाबाई होत्या असंही माझ्या वाचनात आलेलं आहे. पण ह्या प्रतिमध्ये विजापूर म्हणलेलं आहे, कळलं मिस्टेक असेल, चुकीची बघूया. एकनाथांचे पुढील बहुतेक सर्व आयुष्य पैठणास गेले. बहुतेक सर्व म्हणण्याचे कारण असे की शके 1492 ते शके 1495 मधली 3 वर्षे त्यांचे वास्तव्य काशी क्षेत्री होते. एकनाथ काशीत जाऊन पोहोचले तेव्हा त्यांच्या भागवताची पहिली पंचाध्यायी लिहून पुरी झाली होती व रुक्मिणी स्वयंवराची रचना चालू होती. भागवतासारख्या आध्यात्मिक ग्रंथावर प्राकृत टीका रचू पाहणाऱ्या या संत कवीस काशीच्या कर्मठ पंडिताकडून प्रथम सपाटून विरोध झाला. परंतु लवकरच एकनाथांचे मोठेपण त्यात कळून आले व ज्या कर्मठांनी मराठी भाषेचा त्या भाषेत आध्यात्मिक रचना करणाऱ्या संत कवींचा छळ मांडला होता, त्यांनीच शके 1495 एकनाथी भागवताची समाप्ती झाली तेव्हा या ग्रंथाची काशी क्षेत्री पालखीतून मिरवणूक काढली. याप्रमाणे आपल्या साधुत्वाने काशीकरात जिंकून वाटे जोगाईच्या आंबे येथे दासोपंत कवीस भेटून एकनाथ शके 1495 अखेरीस पैठणास परतले. शके 1506 आळंदीत जाऊन ज्ञानेश्वराच्या समाधीचे व त्यांच्या ग्रंथाचे म्हणजेच ज्ञानेश्वरीचे संशोधन त्यांनी केले. या प्रसंगाची हकीकत त्यांनी स्वतःच पुढील अभंगात दिली आहे. श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागी, दिव्य तेजपुंज वदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे. अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येऊनी आळंदी काढी वेगी. ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नदी माझारी देखिले द्वार. एका जनार्दनी पुरपुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. एकनाथांच्या स्वतःच्या ग्रंथरचनेचा उद्योग अविरत चालू होता. त्यांच्या प्रपंचाविषयी बोलायचे तर तो केव्हाच परमार्थ होऊन गेला होता. त्यांची पत्नी गिरिजाबाई ही परमार्थास अत्यंत अनुकूल असून तिच्यामुळे नाथांचे घर म्हणजे शांती सुखाचे आगर व त्यांच्या गृहस्थाश्रम म्हणजे जगाचा कित्ता होऊन बसला. त्यांना एकूण 4 आपत्ती झाली. पैकी थोरली मुलगी गोदा ही पैठणकर मुदगलांच्या घराण्यात दिलेली असून कविवर मुक्तेश्वर हा तिचा मुलगा व एकनाथांचा नातू. एकनाथांचा मुलगा हरिपंत हा मोठा कर्मठ आणि संस्कृत भाषेचा अभिमानी असल्यामुळे प्रथम त्याने नाथांच्या धोरणास व विचारसरणीस विरोध केला. परंतु लवकरच हा विरोध मावळला आणि पितृविधी थोरवी पटून हरिपंडित त्यांची समरसून गेला. आपले उर्वरित आयुष्य एकनाथांनी परमार्थाच्या प्रसारासाठी वेचले. आपल्या वर्तणुकीने त्यांनी परमार्थी मनुष्याने प्रपंचात कसे वागावे याचा उत्कृष्ट कित्ता घालून दिला. स्वतःच्या अंगावर थुंकणाऱ्या यवनाशी शांततेने वागणे, पितरांच्या श्राद्धाच्या वेळी महाराज जेवू घालणे, गंगेचे पाणी घरी आणत असता तहानलेल्या तळमळणाऱ्या एका गाढवास ते पाजणे, वेश्या, चोर व जार यांचा उद्धार करणे, एका महाराजांच्या मुलाला उचलून कडेवर घेणे, ज्ञानाचा अभिमान चढलेल्या स्वतःच्या मुलाशी म्हणजे हरिपंडिताशी शांततेने वागणे, या व अशा इतर अनेक गोष्टींनी एकनाथ हे शांती, दया, अक्रोध, समता वगैरे गुणांचे मूर्तिमंत अवतार होते असे म्हणण्यास हरकत नाही. याप्रमाणे देहाने मनाने कृतकृत्य होऊन शके 1521 फाल्गुन षष्ठी त्यांनी पैठण येथे देह ठेवला. वाळवंटी कीर्तन करीत असताना त्यांनी जलसमाधी घेतली अशी आख्यायिका आहे. खरा प्रकार काही असो, एकनाथांचा देह ठेवण्यात काही योगायोग असावा असे वाटते. कारण देहांतसमी त्यांचे भावार्थ रामायण रचण्याचे काम चालू होते व ते तसेच अर्धोड सोडून त्यांनी आपली इहलोकाची यात्रा संपवली. म्हणून असे वाटते की त्यांचे गुरु जनार्दन स्वामी यांचा जन्म, आत्मसाक्षात्कार, एकनाथ अनुग्रह आणि देहत्याग इतक्या 4 गोष्टी ज्या तिथीस घडल्या त्याच तिथीस म्हणजे फाल्गुन वद्य 6 या तिथीला नाथांनी देह ठेवायचा यात काहीतरी संकेत दिसतो.
एकनाथ एकनाथकालीन महाराष्ट्राची स्थिती. ज्ञानेश्वरांच्या कालाकडून एकनाथांच्या कालाकडे वळणे म्हणजे वैभव संपन्नतेकडून दुःख दारिद्र्याकडे वळण्याप्रमाणे आहे. ज्ञानेश्वरकालीन महाराष्ट्र हे एक सुखसंपन्न स्वतंत्र राष्ट्र होते, हे आपण पहिल्या भागात पाहिलेच आहे. या वैभवाच्या मागमूसही एकनाथ कालात दिसून येत नाही. ज्ञानेश्वरानंतर लवकरच देवगिरीकर यादवांचे राज्य गेले व महाराष्ट्र मुसलमानी सत्तेखाली आला. ही सत्ता सतत 300 वर्षे म्हणजे शिवाजी महाराजांच्या वेळेपर्यंत टिकली. या अवधीत तिने महाराष्ट्रात मृतप्राय करून टाकले. या काळातील राजकीय, सामाजिक, धार्मिक दुरावस्थेची थोडीफार कल्पना एकनाथांच्या भारुणातून व भावार्थ रामायणातून येऊ शकते. त्यांच्यावेळी धार्मिक क्षेत्रात कुणाचा तरी व्हिडिओ चालू आहे, तो जर बंद केला तर बरं होईल, आवाज जर डिस्टर्ब होतो. नाना प्रकारची सोंगे ढोंगे माजून परमार्थाचा बाजार भरू पाहणाऱ्या दांभिकांचा चेष्टांना ऊत आला होता. समाजात माजलेल्या या स्वार्थाचा व दंभाचा समाचार घेऊन एकनाथ करुणबुद्धीने समाजाच्या उद्धाराकडे वळले व कथाकीर्तने आणि वाङ्मय रचना करून ते कार्य त्यांनी तडीस नेले. तत्कालीन बहुविध बहुरंगी समाजास एका भागवत धर्माच्या सूत्रात गवून त्याला भक्तिमार्गास लावणे हे एकनाथांचे खरे कार्य होय. यासाठी त्यांनी विरोध सोसून सर्वांना समजेल अशा मराठी भाषेची कास धरली व एकाहून एक श्रेष्ठ असे ग्रंथ निर्माण केले. त्यांच्यावेळी मराठी भाषा ही एकीकडून फारसीचा जुलूम व दुसरीकडून संस्कृत पंडितांचा दुराग्रह अशा दोहरी काचात सापडली होती. एकनाथी भागवतावर केवळ त्यांची भाषा मराठी म्हणून सारे काशी क्षेत्र कसे तुटून पडले आणि त्यामुळे एकनाथांनी या कर्मठ व दुराग्रही पंडितांचे समाधान करीत आपला ग्रंथ मनकर्णिकेच्या तीरी राहून कसा संपविला ही हकीकत प्रसिद्धच आहे. मराठी भाषेचा गौरव व पुरस्कार करणाऱ्या ओव्या त्यांच्या प्रत्येक ग्रंथातून आढळून येतात. भागवत व रामायणासारखे सुंदर ग्रंथ मराठी भाषेत लिहून त्यांनी आपल्या विरोधकांस एक प्रकारे चांगले उत्तर दिले असे म्हणायस हरकत नाही. एकनाथांची ग्रंथरचना. एकनाथांनी ग्रंथरचना फार मोठ्या प्रमाणात केली असून तिच्यात वैचित्र्य पुष्कळ आहे. चतुश्लोकी भागवत, एकादश स्कंदावरील टीका, रुक्मिणी संयम व भावार्थ रामायण ही त्यांचे मुख्य ग्रंथ होत. पैकी चतुश्लोकी भागवत हा त्यांनी लिहिलेला पहिला ग्रंथ असून तो त्यांनी आपले गुरु श्री जनार्दन स्वामी यांच्या बरोबर तीर्थयात्रेत करीत असताना त्यांच्या आज्ञेवरून त्र्यंबकेश्वर येथे रचला. हे प्रकरण मूळ भागवताच्या द्वितीय स्कंदापैकी 9 अध्यायातील असून एकूण 45 श्लोकापैकी 32 पासून पुढे 4 श्लोकात ब्रह्मदेवा सृष्टीरचनेची आज्ञा करताना आदिनारायणाने सांगितलेलं गुह्य तत्त्वज्ञान आले. या 4 श्लोकावर एकनाथांनी सुमारे 1000 ओव्या रचल्या असून ते म्हणतात त्याप्रमाणे ही चतुश्लोकी म्हणजे संसार श्रांतासाठी उभारलेले चौखांबी मंदिरच आहे. या ग्रंथात त्यांनी भागवत धर्म थोडक्यात सांगितला असून सृष्टीच्या आदिमध्यावसनी एका नारायणातून दुसरे काही नाही हा सिद्धांत प्रतिपादला आहे. त्यांच्या एकादश स्कंदावरील विस्तृत टीकेचे बीज या चतुश्लोकीत असून एकनाथी भागवत या नावाने प्रसिद्ध असलेली ही ओवीबद्ध टीका त्यांनी शके 1495 लिहून पूर्ण केली. या ग्रंथाच्या रचनेस प्रारंभी पैठण येथे झाला व त्यानंतर 3 वर्षांनी त्याची समाप्ती वाराणसी क्षेत्री मनकर्णिका येथे झाली असे दिसते. या भागवत टीकेचे स्वरूप अतिशय प्रचंड असून तिची ओवी संख्या 18,000चे वर असून म्हणजेच ज्ञानेश्वरीच्या दुप्पट आहे. एकादश स्कंद कृष्णोद्भव संवाद रूप असून एकनाथांनी त्याला भागवत पंथाचा धर्मग्रंथाचे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. त्यांनी ही टीका मूळ भागवत ग्रंथ व त्यावरील श्रीधरी टीका यांना धरून लिहिलेली असून सांडुनी पदपदार्था नाही बोललो वृथा अशी त्यांची प्रतिज्ञा आहे. एकनाथी भागवत हा भागवत धर्माचा पायाच असून या धर्माची परंपरा, त्यांचे स्वरूप, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांचे साध्य व त्यांची साधने असे अनेक विषय या ग्रंथात आलेले आहेत. रुक्मिणी संयम हे शके 1493 लिहिलेले त्यांचे लोकप्रिय काव्य मराठी वाङ्मयात एका दृष्टीने अपूर्व आहे. कारण या काव्यात केवळ कृष्ण रुक्मिणीचे विवाहकथा सांगितली नसून जीवशिवांच्या ऐक्यावर रचलेले हे एक सर्वांग सुंदर व विस्तृत रूपक आहे. भावार्थ रामायण हा एकनाथांचा अखेरचा ग्रंथ असून त्याची पहिली 5 कांडे व 6व्यातील 44 अध्याय लिहून झाल्यावर त्यांनी
त्यांचा अंतकाळ ओढवला व त्यामुळे यापुढील रचना त्यांचा गावोबा नावाचा एका शिष्याने ग्रंथ पूर्ण केला. म्हणजे भावार्थ रामायणातील एकूण 297 अध्यायापैकी पहिले 172 एकनाथांचे व उरलेले गावोबाचे आहेत. या ग्रंथाची एकूण ओळीसंख्या सुमारे 40,000 असून त्यापैकी पहिल्या 25,000 ओव्या एकनाथकृत आहेत. भावार्थ रामायण म्हणजे वाल्मिकी रामायणाचा केवळ अनुवाद नाही, तर त्यात एकनाथांनी रामकथेवर एक विस्तृत असे आध्यात्मिक रूपक रचले. त्यामुळे एकनाथांच्या या ग्रंथात अध्यात्म रामायण हे नाव अधिक शोभून दिसे. तसेच या रामायणाची रचना चालू असताना त्यांच्यासमोरील सर्व बाजूंनी अधपतित झालेला तत्कालीन समाजही असावा व त्यास अनुलक्षून त्यांनी कित्येक प्रसंगाची योजना केली असावी असे वाटते. कारण देवांचे बंधविमोचन करून रामराज्याची गुढी उभारावी, स्वधर्माला आलेली ग्लानी दूर करून त्याचे पुनरुत्थान करावे, दुष्टांचे निर्दालन करून गोब्राह्मणांचे संरक्षण करावे, देवद्रोही, विश्वद्रोही, ब्रह्मद्रोही अशा रावणास निवडून रामराज्य स्थापावे, अशा अर्थाचे विचार भावार्थ रामायणात एकनाथांनी ठिकठिकाणी व्यक्त केले आहेत. सारांश, त्यांनी लावलेल्या रामकथेचा अर्थ असा आध्यात्मिक तसाच सामाजिकही आहे. या दृष्टीने विचार केल्यास हे भावार्थ रामायण म्हणजे एकनाथकालीन महाराष्ट्राचा व पारमार्थिक उषकालच होय असे म्हणण्यास हरकत नाही. असो, याशिवाय हस्तामलक, स्वात्मसुख, आनंदलहरी, शुष्काष्टक, चिरंजीवपद अशी अनेक लहान मोठी वैविध्य प्रकरणे एकनाथांनी लिहिली असून त्यातील काहींचा समावेश या पुस्तकात केला आहे. एकनाथी गाथा हा स्वतंत्र विषय असून त्याचा विचार मागे म्हटल्याप्रमाणे अन्य ठिकाणी होईल. येथून पुढे एकनाथांच्या ग्रंथातून निवडलेल्या उतार्यांच्या आधारे त्यांचे तत्त्वज्ञान व परमार्थविषयक विचार थोडक्यात पाहूया. या ठिकाणी माझं थोडं भाष्य म्हणतो की सुरुवातीला दत्तभक्त असलेले एकनाथ उतारवयात जी देशस्थिती त्यावेळीची होती, उल्लेख आला मागावरती, ती देशस्थिती पाहून ते रामभक्तीकडे वळले आणि अध्यात्म रामायणाची रचना त्यांनी त्या दृष्टीने केली, हे विशेष आहे. आता ग्रंथांचं पाहूया. एकनाथी भागवत. आपण विष्णू भक्तांच्या कुळात जन्मलो याबद्दल एकनाथांना धन्यता वाटते. परमार्थात सद्गुरूचे महत्त्व फार मोठे आहे. सद्गुरू श्री जनार्दन स्वामींना त्यांना भक्तीची अविटगोडी लावून त्यांचे मी पण नाहीसे केले. गुरुकृपेने मी अलक्ष पाहिले व दैहीच विधही झालो, म्हणून सद्गुरू श्री जनार्दन व भवगज पंचानन आहेत असे एकनाथ म्हणतात. घटाभोवती आकाश चोहोकडे असते त्याप्रमाणे मी जातो तेथे जनार्दन माझ्या भोवती आहेत. श्री रामकृष्णादी अवतारी पुरुषांनी तरुवरादिकांचा व व्याघ्रादी हिंस्र पशूंचाही उद्धार केला. यात काय नवल. श्री जनार्दनी माझ्यासारख्या अज्ञानाकडून एवढा भागवत ग्रंथ वदविला, हे त्याहून आश्चर्यकारक होय असं एकनाथ सांगतात. अध्यात्मदृष्ट्या श्री जनार्दन हेच मातापिता होऊन त्यांनी मला चित्ररत्नांचे अलंकार लेगविले. श्री जनार्दन ग्रंथ व ग्रंथकर्ता असल्यावर मी नसता अहंकार कशाच बाळगू असे एकनाथ नम्रतेने विचारतात. त्यांनी मराठी भाषेचा योग्य अभिमान वाटतो. भागवतातील मराठी टीका लिहिल्याने त्यातील आत्मज्ञान कोणाही प्रकारे कमी प्रतीचे ठरत नाही असे उद्गार त्यांनी अनेक ठिकाणी काढले आहे. संस्कृत वंद्य व प्राकृत निंद्य ही दुराभिमानाची भाषा आहे. ज्या भाषेत ब्रह्मकथन केले ती भाषा हरिचरणी पवित्र झाली असे एकनाथांचे मत आहे. श्री एकनाथांनी भागवत ग्रंथात रचनेच्या स्थलकार निर्देश केला असून हा ग्रंथ वाराणसी शके 1495 पूर्ण झाला असे म्हटले आहे. ग्रंथ पूर्णतेसाठी त्यांनी व्यास वाल्मिकी महाकवींची व निवृत्ती नामदेवादी संतांची कृपा भाकली आहे. भागवत ग्रंथाचे क्षेत्ररूपकाने एकनाथांनी केलेले वर्णन फारच बहारीचे असून ते प्रत्येकाने जरूर वाचावे. बालकाचा हात धरून वडिलांनी स्वतः अक्षरे त्याचकडून लिहवावी, त्याप्रमाणे श्री जनार्दनी मजकडून भागवताचा अर्थ वदविला असे ग्रंथाचे शेवटी एकनाथ म्हणतात. श्री भागवत म्हणजे ज्ञानगर्भ चित्ररत्न आहे. या ग्रंथाचा जे आदर करतील किंवा निंदा करतील तेही आम्हास ब्रह्ममूर्तीच होत, कारण सर्वाभोवती आत्मरूप पाहण्यास श्री जनार्दनांनीच मला शिकविले आहे. एकनाथांनी म्हटले आहे, या ग्रंथाच्या वाचनाने ज्ञानी सुखी होतील, मुमुक्षू परमार्थ पावतील व साधक भवसिंधू तरुण जातील असा वर जनार्दनी दिला. तसेच त्यांच्या पठणाने निंदा द्वेष उपजणार नाही.
रामनामी प्रीती वाढेल व देवाविषयी नित्य नवी भक्ती वाटू लागेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती सांगितली आहे. तत्वज्ञान. या प्रकरणात वेदांतांचा मूलभूत कल्पना एकनाथांनी सोप्या भाषेत स्पष्टपणे मांडल्या आहेत. प्रकृती पुरुषांचे स्वरूप, त्यांचा परस्पर संबंध, त्रिगुण व त्याचा नाश, ब्रह्म माया वाद, आत्मानात्म विवेचन, आत्मा ईश्वर ब्रह्म याची एकरूपता इत्यादी विषयांचा उहापोह मूळ ग्रंथास धरून प्रथम केला आहे. प्रथम प्रकृती पुरुषासंबंधी त्यांचे विचार काय आहेत हे पाहूया. पुरुषाचे नुसते दर्शन घडले तर सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय करण्याचे सामर्थ्य प्रकृतीच्या अंगी येते. प्रकृती व्यक्त, विकारी, गुणमयी व निरानंद, तर पुरुष अव्यक्त, निर्विकारी, निर्गुण व आनंदमय आहे. प्रकृती पुरुषांची सोयरीक फार नवलायची आहे. ती पतिवीण पतिव्रता व प्रियवीण भ्रतार आहे. येथे स्त्री मिळविते व पुरुष खातो. बी वाढते तेव्हा त्यात कोंडा व कण असे एकत्र असतात. त्याचप्रमाणे पुरुषाची प्रकृती अभिमन्यूने जोडली आहे. वैराग्य अभ्यासरूप वायूंनी त्रिगुणांचे घर्षण झाले म्हणजे ज्ञानाग्नी पेटतो व तो अविद्यावन जाळून खाक करतो. या अग्नीचे नवल हे की तो सर्वासह आपणासही जाळून आपल्याच रूपात आपण शांत होतो. या ज्ञानाग्नीसच ब्रह्मविद्या म्हणतात. गुरु आद्य अरणी व शिष्य उत्तर अरणी या दोहोंचे संवादरूपी रवीने मंथन झाले म्हणजे ज्ञानाग्नी प्रदीप्त होतो. आत्म्यास भवबंध नाही. देहास आत्मा मानल्यामुळे पापपुण्य सर्व फळे जीवात्म्यास भोगावी लागतात. आत्मा वस्तुतः स्वयंप्रकाशी महावन्य आहे. तो स्वयंभू आहे. त्यात देहच नाही, तेव्हा बंधन कुठून येणार? आत्म्याचे खरे स्वरूप कळले म्हणजे देह इंद्रियांचा मिथ्याभास नाहीसा होतो. घटास शेणाने लिंपले तर बिंब प्रतिबिंब हे शेण लागत नाही. त्याप्रमाणे देहाचे पापाचरण जीवाशिवास लागत नाही. आत्मा चिद्रूप, अविनाशी, निर्गुण व स्वयंप्रकाशी आहे. त्याच्या प्रकाशाने चंद्रसूर्यादी प्रकाशतात. आत्मा वेगळा, तिळभरी जागा रिकामी नाही व तो द्रष्टा, साक्षी व ज्ञानरूप आहे. आत्म्यामध्ये स्त्री पुभाव नाही. केवळ नित्य निर्दोष व अद्वैत आहे. मन जड तर आत्मा प्रकाशमान आहे. आत्म्याच्या चित्प्रेमामुळे मन प्रकाशते. विषयावस्था गेली की ईश्वराचे निजरूप प्रकट होते. ते सुखरूप असते म्हणून सर्व इंद्रियांचा सुखप्राप्तीच होते. जीवेश्वराची ऐक्यता सहज व स्वयंसिद्ध आहे. ते बिंब प्रतिबिंबाप्रमाणे असून ईश्वरत्व जीवात पूर्णपणे प्रतिबिंबित झाले आहे. ईश्वर सर्वरूप व सर्वात्मक आहे. यापुढे माया ब्रह्माचा विचार आला आहे. माया ही वंध्यापुत्र, मृगजळ व गंधर्वनगरीप्रमाणे आहे. उपजलाच नाही त्याचे श्राद्ध करण्याप्रमाणे मायेविषयी बोलणे लाजिरवाणे आहे. माया ही महादेवाची मोहिनी आहे. तिला सत म्हणावे तर ती नाचते, असत म्हणावे तर ती भासते. आपले संपूर्ण कल्पना म्हणजे माया हेच मायेचे मुख्य लक्षण होय. एकाकी न रमल्यामुळे ब्रह्मास जी द्वैताची स्फूर्ती होते तीच माया होय. माया म्हणजे भगवत लीला होय असे वेदांतांचे मत आहे. प्रळयकाळी माया परब्रह्मात उपरम पावते. मृगजळ खोल का उथळ, गोड का खारट हे सांगण्यास विवेकी असमर्थ ठरतो. त्याप्रमाणे जगातील सर्व व्यवहार मिथ्या आहेत. प्रपंच सृष्टीपूर्वी नाही व प्रळयानंतर उरत नाही. मध्येच जे भासते ते मिथ्या होय व तीच माया. ब्रह्मातील स्फुरण म्हणजे प्रपंच होय. हे स्फुरण प्रकृतीपुरुषांचे जन्मस्थान आहे. डोळ्यांचेच पाणी गोठून पडळ बनते त्याप्रमाणे शुद्ध ब्रह्मातील शबलत्वास माया बनते. प्रकृतीपुरुषामुळे ब्रह्मांडी हे ईश्वरभाव व पिंडी जीवभाव निर्माण झाला. ईश्वर कृपेशिवाय मायेचे खरे स्वरूप कळत नाही. ब्रह्म निजवस्तू असून त्याचा आधारे जग वसते. ते जगाच्या सहबाह्य भरलेलं आहे. जग होते व जाते तरी ब्रह्म सदा संचलेले राहते. वस्तुतः ईश्वरच जे दिसते ते सर्वहून राहतो. हे सर्व ब्रह्ममय. याप्रमाणे वेदांतातील सर्व मूलभूत व दुर्भत तत्वे एकनाथांनी सोप्या भाषेत अस्पष्टपणे विशद करून सांगितले आहेत. दुर्गुण त्याग हे एक प्रकरण आहे. परमार्थ मार्गावरील पहिला टप्पा म्हणजे दुर्गुणाचा त्याग होय.
अंतःकरण शुद्ध करायचे तर प्रथम साधकाने त्यातील सर्व दुर्गुण रूपी मोळ नाहीसा केला पाहिजे. कोणते दुर्गुण विशेष ज्याच्या आहेत त्याज्य आहेत त्याचे विवेचन एकनाथांनी फार सुंदरतेने केले आहे. आशा किंवा वासना हा सर्वात मोठा दुर्गुण होय, कारण आशेपाशी सर्व पापे व दुःख बसतात. तिच्याजवळ महादोष व महाशोक उभे असतात. आशेला काळवेळ नाही, ती नीच सेवा करविते व मेल्यासही सोडित नाही. विषय वासनेने अनर्थ परंपरा ती निर्माण होते. विषयी मनुष्य मांजराप्रमाणे सेव्याचा विचार करीत नाही. ही उच्छृंखल वृत्ती ताब्यात ठेवण्यासाठी वेदाने वर्णाश्रम व्यवस्था निर्माण केली. कामिनी संग फार भयंकर होय. निजकन्येच्या संगतीने ब्रह्मा भुलला, तेथे इतरांची काय कथा. मनात कामवासना भडकली तरी बाह्य इंद्रिये अवरावी म्हणजे हळूहळू मनाची शांती लाभते. स्त्रैण सर्वस्व स्त्रीचा अधीन होऊन गारुड्याच्या माकडाप्रमाणे स्त्रियेच्या संगतीने नाचतो. म्हणून स्त्रीसंगापेक्षा स्त्रैणांची संगत साधकास फार बाधक ठरते. स्त्रीदेह अति अपवित्र आहे. अशा स्त्रीदेहावर ज्याची आसक्ती असते तो निश्चितपणे विष्ठेतील कृमीप्राणी होय. परमार्थी माणसाने स्त्रैणांची संगत कधीही धरू नये, कारण तो संग त्या अनर्थात पाडल्याशिवाय राहणार नाही. उपभोगाने कामासक्ती कधीच कमी होत नाही, ती अनुभवसिद्ध गोष्ट आहे. एका नारायणा वाचून स्त्रीबंधन सुटणार नाही. कृपणत्व हाही एक मोठा दुर्गुण आहे. कृपणास द्रव्य देणे म्हणजे मरण वाटते. भिकारी त्याच्या दाराशी जात नाही. त्याचे पितर निराश राहतात, उंदीर घर सोडून जातात व मुंग्या उपाशी राहतात. मातेचे स्तनपान केले तेच काय ते दूध त्याच्या जिभेस माहीत. तो स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी द्रव्य खर्च करीत नाही, म्हणून त्या द्रव्यास दाया, चोर, आग, अधर्म व रोग हे 5 भागीदार होतात. परमार्थास अत्यंत विघातक असा दुर्गुण म्हणजे अभिमान होय. तो ज्ञानी व अज्ञानी या दोघांचाही सारखाच बाधक ठरतो. एकाच पाण्यातून मीठ व मोती तयार होतात हे खरे, पण मोत्याच्या अंगच्या अभिमानामुळे त्यास पाण्यात विरून जाता येत नाही व म्हणून त्यास मुक्ती मिळत नाही. उलट तो बायकांच्या नाकात अडकून राहतो. अज्ञ जन संत कृपेने तरतात, तर ज्ञानाभिमानामुळे ब्रह्मादिकही बद्ध होतात. तिळभर जरी अभिमान ठेवला तरी विघ्न उत्पन्न होते. ईश्वरा सर्वस्वी कारण गेल्यामुळे अभिमान नाहीसा होतो. अविश्वास हा तर सर्वच दोषांचा राजा आहे. अविश्वासाला अभिमान भेटला की विकल्प वाढतो व जीव बंधनात अडकून राहतो. अविश्वासाच्या स्वारीने अनंत अनर्थ घडतात. सद्भाव पळून जातो. परमार्थप्रांत ओसाड पडतो. अविश्वासाचे परमार्थाशी हाडवैर असते. तो 11वा अनर्थ आहे, कारण तो 11ही इंद्रियांचा ग्रासून टाकतो. हे जे आपण वाचतोय आता सध्या, ही जी काव्य आहेत ते काव्याचे त्यांनी त्यातले जे काय ओव्या म्हणा, श्लोक म्हणा आहेत, त्याचं हे भाषांतर यांनी या ठिकाणी असेल आणि ते काव्यमय पुढे दिलेली ह्या ग्रंथात आहेत. आता सद्गुण संशीलन हा बदल आहे. मागील प्रकरणात कोणते दुर्गुण त्याज्य आहेत याचा संक्षिप्त विचार झाला, परंतु हे विवेचन अभावात्मक झाले. या प्रकरणात कोणत्या गुणांचे संशीलन व संवर्धन करणे परमार्थात आवश्यक आहे याचे विवरण केले आहे. मुमुक्षुस प्रथम शास्त्रार्थाची म्हणजे शास्त्र प्रचितीची किती जरुरी आहे हे एकनाथांनी सांगितले आहे. अति आसक्त मनुष्यास व जीवनमुक्तास या शास्त्रार्थाची म्हणजे शास्त्रदृष्ट्या कोणते कर्म विधियुक्त आहे व कोणते हेय किंवा त्याज्य आहे हे जाणण्याची मुळीच जरुरी नसते. फक्त जिज्ञासू किंवा मुमुक्षूस याची आवश्यकता तीव्रपणे भासते. त्याने विवेकाने विषयवासना आवरावी. परमार्थ साधायचा झाल्यास विषयांचा पूर्ण त्याग केला पाहिजे. आपला कोणताही व्यवहार विषयावर होऊ देऊ नये. अर्धघडी वाया जाऊ देऊ नये. न देता मुमुक्षाने परमार्थ साधावा. परमेश्वर माझ्यावर केव्हा कृपा करील व निजबोधाचा परमानंद देऊन मला कृतार्थ करील अशी तळमळ त्यास लागलेली असते. म्हणून इतर ऐहिक ध्येये व साधने त्यास क्षुद्र वाटतात. खऱ्या परमार्थ मार्गात अलिप्ततेचे फार महत्त्व आहे. दावाग्नीने किंवा उन्हाने आकाश पोळत नाही, त्याप्रमाणे खरा साधक देहतापापासून अलिप्त राहतो.
त्याची द्वंद्व सहिष्णुता फार मोठी असते. यानंतरचा महत्त्वाचा जो सद्गुण म्हणजे पावित्र्य हा होय. परमार्थ साधनास हा गुण फार आवश्यक आहे, कारण त्यावाचून निजस्वार्थ हाती लागणार नाही. भावबळाने, गुरुनिष्ठेने, गुरुवाक्याने वासना धुवून मन स्वच्छ व पवित्र करावे. अग्निपुटामुळे सोन्याचे तेज चढते, त्याप्रमाणे गुरुसेवेने नितांत चित्तशुद्धी होते. बाह्याचरण शास्त्रविधेने शुद्ध ठेवावे, अंतःकरण गुरुप्रचितीने शुद्ध करावे, म्हणजे खरे शुचित्व प्राप्त होईल. अहिंसा हा गुण परमार्थात तितकाच महत्त्वाचा आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये कोणाही भूतमात्रावर रागावून किंचितही भोई न चढविणे म्हणजे अहिंसा होय. काया वाचा मनाने कोणत्याही जीवास यत्किंचितही दुखविले तर त्या भूतमात्रामधील भूतेशास दुःख होईल. असा ज्यांचा दृढविश्वास आहे तेथे मूर्तिमंत अहिंसा येऊन राहते, असे एकनाथ सांगतात. साधकाने आतिथ्य व श्रद्धा हे 2 गुण जरूर संपादावे. वैश्वदेवानंतर कोणत्याही जातीचा पाहुणा आला तर त्यास ब्रह्मभावाने घरी नेऊन आदराने अन्न द्यावे, म्हणजे सर्वार्थसिद्धी प्राप्त होते. देहाची अहंता टाकून सकळ भोगांचा भोगता ईश्वर आहे अशी दृढ भावना ठेवावी, म्हणजे परमार्थ साधतो. भूतमात्रांचे दुःख निवारण करून त्या सर्वांस सुख देणे हेच खरे बहुमोल दान होय. जन्ममरणांचे दुःख निरसून आत्मसुख देणे हे अलौकिक दान आहे. कामवासना टाकून तप करणे हे खरे तप. वनात जाऊन वनितेची चिंता करणे हे तप नव्हे. अंतःकरणात चित्स्वरूपाचे चिंतन करणे हे सर्वात श्रेष्ठ तप होय. सतत पाठी लागलेल्या अनिवार जीवभाव जिंकणे म्हणजे परमशौर्य होय. केवळ खरे शब्द उच्चारणे म्हणजे सत्य नव्हे, तर समब्रह्म सर्वांमध्ये सतत पाहणे हेच परमसत्य होय. अंतःकरणाच्या गाभ्यातील विकल्पाची भूमी खणून शम दम विरक्ती अशी 3 कुंडे तयार करावी. श्रद्धेचा आवा करावा. मग क्षराक्षर अशा 2 अरणी कुंडात स्थापून गुरुमंत्राने मंथन केले म्हणजे निर्धूम ज्ञानाग्नी पेटतो. वैराग्याच्या पळीने रजतम द्रव्यांची आहुती द्यावी. लखलखीत ज्ञानशास्त्र घेऊन संकल्प पशूचा वध करावा व या आत्मयज्ञात जीवभावाची पूर्णाहुती द्यावी, म्हणजे यज्ञभोक्ता श्रीनारायण तृप्त होतो. असे आत्मयज्ञाचे फार सुंदर वर्णन एकनाथांनी केले आहे. सद्गुरुवचन म्हणजेच नाम कानी पडतात. निंदास्तुती गिळून स्तब्ध राहणे म्हणजे मौन होय. जे काही दिसते ते आत्मरूपाने पूर्ण भरले आहे हे गुरुने सांगितलेली गोष्ट मनात ठसल्यामुळे त्यांच्या तोंडून निंदा स्तुती बाहेर पडतच नाही. रामनामाचे अखंड स्मरण म्हणजे महामौन होय. भरती ओहोटी नाही अशा अक्षुब्ध महासागराप्रमाणे मनाची स्थिती असणे म्हणजेच शांती होय. नाना प्रकारच्या लोकांची विषमता, स्वार्थ व विरोध ही मनावर सतत आदळत असतानाही जेव्हा मन किंचिते प्रक्षुब्ध होत नाही, ती खरी शांती होय. अशा साधक किंवा योगी सर्वांचा आवडता मित्र बनतो व तो सर्व विश्वात एकच देवाला पाहतो. इतके खोल आणि उदात्त सद्गुणचे पृथक्करण व सविस्तर वर्णन इतर वाङ्मयात क्वचितच सापडेल. हा मराठी संत वाङ्मयाचा विशेष असा म्हणता येईल. परमार्थाची साधने हे एक प्रकरण आहे. हे ऐकल्यानंतर मुळातून हे ग्रंथ वाचावेत अशी प्रेरणा व्हावी म्हणून हा वाचनाचा मी प्रपंच मांडला आहे. मागील 2 प्रकरणात दुर्गुण त्याग व सद्गुण संशीलन या 2 मुख्य साधनांचा विचार केला. परमार्थात याशिवाय अनेक साधनांची आवश्यकता असते. नरदेहाचे महत्त्व, कर्माकर्म विचार, वर्णाश्रम धर्म, योगध्यान, नामस्मरण, भजन, भक्ती इत्यादिकांच्या प्रकरणात थोडक्यात उहापोह केला आहे. प्रथम नरदेहाचे महत्त्व ओळखले पाहिजे. त्यासारखे वाईट किंवा त्यासारखे चांगले त्रैलोक्यात काही नाही असे एकनाथ सांगतात. त्याचा केवळ भोग घेऊ नये किंवा त्यागही करू नये, तर त्याच्या आत्मज्ञान प्राप्तीकडे उपयोग करावा. शुद्ध कोणते व अशुद्ध कोणते याचा पूर्ण विचार करून कोणतेही कर्म करावे. ज्यावेळी समबुद्धी उत्पन्न होऊन साधक सत्शील बनेल असे कर्म करावे. कर्माकर्म विचार फार गहन आहे.
अनाधिकाराने कर्म केले तर दुःखदायक होते. हत्तीचे ओझे गाढवावर घातले तर गाढवाचे मरणच ओढवेल. सकाम कर्म बाधो तर निष्काम कर्म मोक्षदायक ठरते. प्रपंच नगराभोवती कर्मनिंदांची वेढा आहे. ती ओलांडून परमार्थाकडे जाता येणार नाही. कारण कर्माने ब्रह्मज्ञान कदापि होणार नाही. कर्म नदीत सापडले ते सर्व फलाशीला गुंतून बुडतील. भक्तीने मात्र कर्म नदीच कोरडी पडते. सर्व कर्मे ईश्वरार्पण केल्यानेच नैष्कर्म्य सिद्धी होते. हे कर्मकांडाचे रहस्य होय. यापुढे वर्णाश्रमाची चर्चा केली आहे. ब्राह्मणांनी यजन, अध्ययन, अध्यापन, पतिग्रहादी षटकर्मे करावी असे एकनाथांनी सांगितले आहे. ब्राह्मण हे क्षुद्र कर्मासाठी निर्माण झालेला नाही हे लक्षात ठेवून हृदयस्थ अनंताचे ध्यान करावे व पुनरावृत्ती न होईल असे स्थान मिळवावे. पृथ्वी गडाडली तरी डगमगत नाही, तो खरा क्षत्रिय होय. त्याने रणांगणात समाचार घेऊ नये, शास्त्राचा व बाणांचा मारा सहन करावा, उदारपणे धनाचे दान करावे, स्वधर्म रक्षावा व प्रजापालन करावे, हे गुण क्षत्रियाचे संपदावे. सर्व वर्णांच्या लोकांशी धर्ममार्गाने धन मिळवावे, परंतु त्याबद्दल आसक्ती बाळगू नये. परस्त्री मातेसमान मानावे, स्वस्त्रीशिवाय लंपट असू नये. कामामुळे क्रोध येतो व कामाची बोळवण केली की क्रोधही नाहीसा होतो. सर्व आश्रमवासियांच्या कर्तव्यासंबंधी एकनाथांनी फार उच्चतम माहिती दिली आहे. स्त्री पाहताच ब्रह्मचर्याने दूर पळून जावे, मग तिच्याशी बोलण्याची गोष्टी दूरच राहिली. स्वप्ने देखील स्त्रिये स्पर्श करू नये. सर्व भूते देवांशी रूपे आहेत असे समजून ज्यायोगे कामसंचार होणार नाही असे नियमाने वागावे. संन्यासाने अहमेव नारायणो याची सतत अनुसंधान ठेवावे व मन पवित्र राखावे. नामस्मरणाने वाचा, प्राणायाने देह व मौनाने मन असे त्रिदंड स्वाधीन ठेवावे. सत्य व मृदुवचन बोलावे. स्वरूप निश्चयाने विकल्प घालवावे. ज्या स्त्री कामाची आसक्ती आहे त्याने गृहस्थाश्रम पत्करावा. जो विवेकी व वैराग्य संपन्न आहे त्याने वानप्रस्थात स्वीकारावा व ज्याचे अंगी कडक व धगधगीत वैराग्य आहे त्याने संन्यास घ्यावा. अनन्य भक्तास मात्र आश्रमाचे नियम लागू नाहीत. साधकाने योगाने निद्रा व आळस दौडून हळूहळू चिद्रूप व्हावे. प्रथम आसनजय शिकावा, मग प्राणायामाने पवनजय मिळवावा व षटचक्रांचा भेद करावा. याने परमार्थाची भूक वाढते व मन विषयात सोडते. ध्यानास योग्य आसन कोणते याची चर्चा उद्बोधक आहे. निरुपद्रव असे स्थान पाहून क्षुद्र जागेवर कोवळे मृदू आसन रचावे असे एकनाथ सांगतात. त्यावर सहजासन घालून बसावे. मेरुदंड ताठ ठेवावा, काया सम ठेवावी. नाकाच्या टोकापासून जसा दूर अर्धोन्मिलित डोळ्यांनी नासिकाग्रे दृष्टी ठेवावी. अशा प्रकारे ध्यान केल्याने भृंग कीटक न्यायाने जीव ईश्वर रूपा होतो असे एकनाथांनी सांगितलं आहे. परमेश्वर प्राप्तीच्या अनेकविध साधनात नामस्मरणाचे महत्त्व फार मोठे आहे. वस्तुतः त्याच्या इतका सोपा सहज सुलभ मार्ग दुसरा कोणताच नाही. नामस्मरणाने वैराग्य उपजते, विघ्नांचा नाश होतो, पिशाच बाधा टळते व आधिव्याधी नाहीसे होतात. भक्तजन भगवंतास सर्व विषय अर्पण करतात. हरीचे स्मरण करीत अन्न सेविल्याने तेही ब्रह्मार्पण होते. काया वाचा मन प्राण व बुद्धी ही सर्व भगवंताकडे लावून नामस्मरण केल्याने भक्त देवरूप होतात. एकच नाम भक्तिभावाने उच्चारल्यानेही पापाचे पर्वत शोधून परमानंदाचे सुख मिळते. सत्संग हे ईश्वरप्राप्तीचे निश्चित साधन आहे. योगायोगाने व्रतवैकल्याने आत्माराम भेटत नाही. संतांची सेवा केल्याने नामस्मरण दृढ होते व सद्भाव उत्पन्न होतो. सत्संगाने देहाभिमान समूळ नाहीसा होतो. अभेद भजनाने हे ईश्वरप्राप्ती होते यात मुळीच संशय नाही. दुष्ट, दुरात्मा, नष्ट, चांडाळ या सर्वांबद्दल ब्रह्मभाव ठेवणे म्हणजेच मानसिक भजन होय. सर्व भूतमात्रांमध्ये भगवंत पूर्ण भरला आहे हे जाणून प्राण गेला तरी कठीण वचन न बोलणे हेच वाचिक भजन होय. अपकार करणाराही उपकार करणे याचे नाव कायिक भजन.
भजनाने सर्व कर्मे सहज ईश्वरार्पण होतात. देवांच्या भजनांचा महिमा अतर्क्य आहे. निश्चळ भक्त जे कर्म करतो ती पूजा, जे बोलतो तो तप, त्याचे चालणे म्हणजे यात्रा, भोजन म्हणजे यज्ञ व निद्रा म्हणजे समाधी होय. पर्वतकोटी न ओलांडता, गुहेमध्ये न शिरता माझी सदा भेट होईल असे भजनस्थान म्हणजे स्वतःचे अंतःकरण होय. हे अगदी सहज व सोपे असे भक्तांचे विश्रामधाम आहे. हृदयस्थ भगवंताचे ध्यान केले असता खरे आत्मज्ञान प्राप्त होते. भक्तिभावाने माझे भजन केले असता विषयवासना समूळ नाहीशी होते. चारी मुक्ती नाकारून जो भक्त माझी भक्तित्व नाही करतो तो धन्य होय. सर्व कर्मे अहेतुकपणे व ब्रह्मार्पण बुद्धीने करणे म्हणजेच निर्दोष भजन होय. हे शुद्ध आराधन माझे अनन्यभावाने भजन केले असता सर्व वासना विरून जातात व वृत्ती शून्य होते. असे ज्ञान झाल्यास वैरभाव राहत नाही. म्हणून देवाचे भजन करणारा निरपेक्ष, मननशील, शांत, समहृदयी व निर्वैर होतो. या लक्षणामुळे माझ्यापेक्षा माझे भक्त जास्त पवित्र होतात असे भगवंतांनी म्हटले आहे. भजना इतकेच परमार्थाचे श्रेष्ठ साधन म्हणजे कीर्तन होय. याचे महत्त्व किती आहे हे एकनाथांनी इतर संतांप्रमाणे मुक्तकंठाने सांगितले आहे. मृगजळाने तहान निवत नाही, त्याचप्रमाणे विषय सुखाने कोणाची तृप्ती होत नाही. नरदेहासारखे निधान लाभले असता विषयासक्ती सोडून निःशंकपणे हरिकीर्तन करावे. कीर्तनाने प्रत्यक्ष देव भेटतो. देवाच्या कीर्तनाने तीर्थे पावन होतात. कीर्तनाने पापाचे भस्म होते. श्रद्धा व भाव वाढतो आणि सहज अखंड नामस्मरण घडते. संसार दुःखाचा नाश करून शांतीसुख मिळवायचे झाल्यास कीर्तनासारखे या कलियुगात दुसरे साधन नाही. कीर्तन चालले असेल तेथे देव वैकुंठ सोडून धावून येतो व परत वैकुंठात जायचे विसरतो. कीर्तनात निर्लज्ज व निःशंकपणे नाचावे म्हणजे देव आपल्या चक्राने भक्तांच्या अभिमानाचा चेंदा करतो व आपल्या हातातील कमलाने भक्तांची पूजा करतो. कीर्तनाने सर्व अवस्थांमध्ये हरिभक्ती दृढ उसावते व प्रेम वाढू लागते. अवचित जीवशिवांची भेट झाली की सात्विक भाव प्रकट होतात आणि भक्त आनंदात डोलू लागतो. भक्ती म्हणजे देवावरील नितांत प्रेम होय. त्याची सर्व भावे केलेली सेवा होय. भक्ती म्हणजे देवासाठी तळमळ. गर्भ संभवल्यावर गर्भवती जशी उल्हासाने गर्भाची वाढ करते त्याप्रमाणे भक्त माझ्याविषयी आपल्या पोटी आवड वाढवितो. अधिकाधिक बी पेरताना शेतकऱ्यास जसा आनंद होतो त्याप्रमाणे मला आपले सर्वस्व अर्पण करीत असता भक्तांचा उल्हास वाढत जातो. भक्तीच्या प्रेमळ जलाने चित्तावरील रजतमादी मळ साफ धुवून जातात व विरक्ती वाढून चित्तवृत्ती निर्मळ होते. ही उदार भक्ती भक्तास स्वरूपानंदास निर्भर करते. सर्व सांडून माझी भक्ती केल्याने मनुष्य मुक्त होतो. सर्व गोष्टीबद्दल अभिमान सोडून देवास शरण गेल्याने जन्ममरणाचा नाश होतो. सर्व भावाने माझी भक्ती करणे म्हणजेच विज्ञान. सर्व इंद्रिये माझ्या सेवेकडे लावून अर्धक्षणाही जो वाया दौडत नाही तो सर्व धर्मांचा राजा होय. सर्वच माझे दर्शन म्हणजे शुद्ध ज्ञान होय. सर्वतकरणाने देवाचे ध्यान केल्याने निर्भयता व स्वरूपप्राप्ती होते. प्रशस्त व एकांत पवित्र स्थळी सद्भावनेने सदा माझे अनुसंधान केल्यास साधकास आत्मसुख लाभून अभेद प्राप्ती होते. मुक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे असे एकनाथांचे मत आहे. भक्तीने स्पष्ट सात्विक भाव प्रकट होतात व ते अनुभवल्यावर आणि स्वानंदाने समरस झाल्यावरही पुढे भक्तांची आर्तता कायम राहत नसेल तर कोरडी जीवनमुक्ती मला नको असे उद्धवाने श्रीकृष्णास सांगितले आहे. यावरून भक्ती मुक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे असा सगळा भाग यांनी सांगितलेला आहे. या ठिकाणी 1 तासाची वेळ झालेली आहे. या वाचनामुळं हे मूळ पुस्तक किंवा हे एकनाथ वचनामृत पुस्तक वाचायची बुद्धी आपणास व्हावं एवढी नाथांच्या चरणी प्रार्थना करून मी आजचं हे अभिवाचन या ठिकाणी थांबवतो. जय जय रघुवीर समर्थ.